धन्यवाद डीजे मास्टर. दुसऱ्या फेरीचा सामना आपण मैदानामध्ये अनुभवतोय. 4 षटकांचा सामना असेल. चार षटकांचा सामना असेल. निर्धारित 3 षटकं ही 15 मिनिटांमध्ये टाकायची आहेत या आपल्याला सांगितलं जाते. अन्यथा मग 15 मिनिटांच्या अवधी जास्त आपण वापरलात तर एक खेळाडू चौथ्या षटकामध्ये 30 यार्ड सर्कलमध्ये अतिरिक्त घेतला जाईल. याच्याकडे सुद्धा लक्ष द्या. जय मल्हार अलिबाग संघ. तर आपण पाहतोय एका बाजूला जय मल्हार अलिबाग हा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सागरी गणेश थळ हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूने पहिल्या सामन्यामध्ये चांगला खेळ केला, अर्थातच आपण जर पाहिलं तर सागरी गणेश थळ संघाने आजच्या दिवसातील उच्चांक नोंदवला. तब्बल 74 धावा त्याने धावफलकावरती लावल्या होत्या. ऋषी आवाज वाढव. ऋषी हे बॉलरचं नाव काय? सामना चालू करून घ्या. तर आपण पाहतोय सामन्याला सुरुवात होते. पहिले षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती जय मल्हार अलिबाग संघाकडनं आयुष यावेळी सज्ज झाला. स्ट्राईक एंडवरती जयेश लट आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय हसनैन कुरैशी. ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. जिथे आपण पाहतोय दुसऱ्या फेरीचा सामना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप टाकायचा होता, परंतु आपण जर पाहिलं तर पंचांचा इशारा हा चेंडू वाईड असल्याचा अवांत स्वरूपाची धाव यावेळी धावफलकावरती आपण पाहतोय मिळते आणि संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावफलकाकडे जर लक्ष टाकलं तर एक धाव यावेळी आपण पाहतोय धावफलकावरती लागले. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर पहिलं यावेळी चालू असताना 4 षटकांचा सामना जिथे आपण पाहतोय आयुष बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज असताना यावेळचा जसा चेंडू टप्प्यात आलाय कार्यक्रम केला जातोय. वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून धाडलं जातंय या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर आउट ऑफ दी पार्क. षटकार. षटकार आलाय आणि षटकारानंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय वेगाने पुढे सरकली आहे. 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिला चेंडू वाईड होता आणि तदनंतरचा चेंडू आपण जर पाहिला तर षटकारामध्ये रूपांतर केलाय. अजून एक मोठा फटका यावेळी उडवला गेलाय. आडवा बॅटने खेळला गेलेला वैभवच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर जाईल. अजून एक मोठा फटका. चौकार. धन्यवाद डीजे. या चेंडूवरती चौकार आलाय. आडवा बॅटने खेळला गेलेला स्ट्रोक सीमारेषेच्या बाहेर मात्र धाडला गेला. चौकार मिळाला. क्षेत्ररक्षक होता परंतु त्याला चकून हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर मात्र निघून जातोय. चौकार येतोय. यावेळचा चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर कट जरूर करायचा होता, परंतु चेंडू पडल्यानंतर आपण जर पाहिलं तर सरळ यष्टिरक्षक शॉट थर्डमॅनच्या हातामध्ये चाललाय. जिथे आपण पाहतोय एक सिंगल मिळते आणि एकेरी सिंगल नंतर कोणतीही धाव मिळत नाही. माफ करा. जिथे आपण पाहतोय निर्धाव चेंडू येतोय. मागच्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर चौकार आल्यानंतर संघाची धावसंख्या मात्र 11 वरती जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 11 ऑन अ स्कोर कार्ड. यावेळचा चेंडू पुनश्च एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु हा प्रयत्न अपयशी ठरलाय. जिथे आपण पाहतोय एकही धाव पुनश्च एकदा येत नाही. सलगचे 2 चेंडू आतापर्यंत चांगल्या टप्प्यावरती इथून मात्र फेकल्यात. जास्तीत जास्त धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इथून सागरी गणेश थळ नक्की करेल आणि त्या शोधात त्या मोठ्या फटक्यांच्या शोधात आपल्याला जयेश लटला पाहायला मिळतं. यावेळचा चेंडू बॅटची लीडिंग एज सरळ म्हणून सर्कलच्या हातामध्ये झेल. फलंदाज क्रमांक पहिला जयेश लट. बॅक टू डी डगआउट. धन्यवाद डीजे. पहिला फलंदाज बाद झालाय आणि त्याच्या जागी आपण पाहतोय नवीन खेळाडू ऋषिकेश यावेळी मैदानावरती जात असताना मैदानावरती पाहायला मिळतोय. ऋषिकेश यावेळी फलंदाजीसाठी येतोय. ऋषिकेशने मागच्या सामन्यामध्ये येत असताना पहिल्याच चेंडूवरती षटकार ठोकला होता.
तोच यावेळी आता फलंदाजीसाठी त्याची लवकरात लवकर वळणी लावली गेली आहे. इथे पहिलं षटक अजूनही संपलेलं नाही आहे. शेवटचा एक चेंडू येणं बाकी. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. अंतिम चेंडूचा खेळ घेऊन यावेळी गोलंदाज सज्ज झाला. यावेळचा चेंडू खाली राहिला. पडल्यानंतर खाली राहतोय. हा चेंडू पंचांकडे लाऊड अपील केली आहे, परंतु ही अपील मात्र पंचांच्या माध्यमातून फेटाळली गेली. सांगितलं की हा चेंडू यष्टांना सोडणारा आहे. त्याचमुळे आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकाची सांगता होते 11 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस 1 बाद 11 असं दृश्य आपण धावफलकावरती पाहतोय. 11 धावा धावफलकावरती लागल्या. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर हे पहिलं संपलंय. आता दुसऱ्या षटकासाठी आपण जर पाहिलं तर कुठल्या गोलंदाजाला प्राचारण केलं जाईल, कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती हे षटक सोपवलं जाईल. कारण पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 2 मोठे फटके आले होते. एक चौकार, एक षटकार, एक वाईड आल्या होत्या आणि तदनंतर धावा आल्या नव्हत्या. त्याचमुळे की काय आपण पाहतोय आता धावफलक थोडंसं थांबलंय. 11 धावा जिथे धावफलकावरती लागल्यात. दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती सार्थक सर पाटील यावेळी घेऊन आला. हे दुसरं षटक त्याला बोलवलं जात आहे दुसऱ्या षटकासाठी आणि दुसरं षटक आता तो पॅव्हलियन एंड कडनं कशा रीतीने हाताळणार त्याच्या खांद्यावरती हे षटक सोपवलं आहे. जिथे आपण पाहतोय 24 चेंडूंचा सामना आहे. 4 षटकांचा सामना. 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नक्की होईल, परंतु हा प्रयत्नसुद्धा कशा रीतीने केला जाईल किंबहुना स्ट्राईक रेटवरती असणारा फलंदाज हसनेन कशा रीतीने खेळेल हे सुद्धा तितकंच पाहणं गरजेचं असेल. जिथे आपण पाहतोय धावफलकावरती 11 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतात. 11 ऑन अ स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती. सार्थक यावेळी आपण पाहतोय पहिला चेंडू घेऊन सज्ज झालाय. यावेळचा चेंडू वेगाने टाकला होता, परंतु जिथे आपण पाहतोय बॅट अँड पॅडमध्ये टाकलेला हा चेंडू बॅटचा चेहरा थोडासा लवकरात बंद झाला आणि त्याचमुळे की काय आपण पाहतोय एक सिंगल लॉंग ऑनच्या दिशेमध्ये लॉंग ऑफच्या दिशेमध्ये घेतली गेली आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 12 ऑन अ स्कोर कार्ड. 12 धावा धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळते. बारा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळचा चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने निघून जाणारा पाहायला मिळाला. अर्थातच आपण जर पाहिलं तर शपुलवून खेळण्याचा प्रयत्न होता. अशा वेळी जी इंटरनॅशनल क्रिकेटचे रूल आपण पाहतो तर रूल इथून मात्र वापरला गेला आणि त्याचमुळे की काय हा चेंडू निर्धाव इथून मात्र पंचांच्या माध्यमातून दाखवला गेला. 12 धावसंख्या आत्तापर्यंत धावफलकावरती लागल्या. सार्थक यावेळी चेंडू घेऊन सज्ज झाला. यावेळचा चेंडू सरळ यष्टांवरती जाऊन आदळतोय. फलंदाज बाद. वेगवान चेंडू होताना बेल सुद्धा आपण जर पाहिले तर तब्बल बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचली होती. चेंडू सोबत ती सुद्धा रेस खेळत होती आणि अशा वेळी चेंडूने रेस जिंकली होती. परंतु आपण जर पाहिलं तर मिडल यष्टी वाकवली गेली अक्षरशः आपण पाहतोय. अर्थातच आपण जर पाहिलं तर APL च्या लोगो जवळ ते बेलचा एक कव्हर आहे तो घ्यायचा आहे. नवीन खेळाडू मैदानावरती आपण पाहतोय दाखल झालाय. महेश कटवटे यावेळी फलंदाजीसाठी येतोय.
स्ट्राईक एंडवरती महेश सज्ज आहे, परंतु येणाऱ्या चेंडूंवरती तो कशा रीतीने खेळेल. संघाची धावसंख्या 12 वरती स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं पहिल्या षटकामध्ये 11 होते आणि आत्ताच्या या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 1च झाली आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी सार्थक सर पाटील याची पाहतोय. मागच्या चेंडूवरती अक्षरशः आपण जर पाहिलं तर मधली यष्टी वाकवत असताना बेल्सचा सुद्धा तुकडा होत असताना आपण पाहिला. त्यामुळे आता वेगाने चेंडू, तितक्याच वेगाने चेंडू यावेळी सार्थक टाकतोय आणि समोरच्या फलंदाजांना पूर्णपणे बीट करून सुद्धा ठेवतोय. वेगाने बीट केलं जात आहे, जितका पूर्ण वेग आहे तो दाखवला जातो. यावेळचा चेंडू पुनश्च एकदा आपण पाहतोय तितक्याच वेगाने टाकला गेला, परंतु क्षेत्ररक्षक वैभव कांबळे जोपर्यंत चेंडू अडवेत तदवरती एक सिंगल मिळेल. एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल. धावफलकाचा जर विचार केला तर 13 धावा धावफलकावरती यावेळी लागत असताना आपण पाहतोय. 13 ऑन स्कोर कार्ड, 13 धावा धावफलकावरती. दुसऱ्या फेरीचा सामना सागरी गणेश स्थळ विपक्ष जय मल्हार अलिबाग असा रंगत असताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. जे आजच्या दिवसातील काही संघ, दादा संघ होते ते मैदानाच्या बाहेर परतलेत. साई झिराड असू द्या किंबहुना अल अजीज अलिबाग संघ असू द्या किंबहुना लखमादेव संघ असू द्या, हे तितकासा खेळ चांगला करत असताना मैदानाच्या बाहेर परतलेत. यावेळचा चेंडू जसा लोवर फुल टॉस मिळाला त्याच्यावरती हसनैन कुरेशी इथून मात्र तुटून पडलाय. चेंडूला सरळ धाडलं जात आहे लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय षटक क्रमांक दुसऱ्याचा सुद्धा खेळ संपला. आता तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. मग तिसऱ्या षटकासाठी पुनश्च एकदा नवीन गोलंदाज वापरला जातोय. वैभव कांबळे यावेळी बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज झालाय. वैभव कांबळेच्या खांद्यावरती हे षटक क्रमांक तिसरं सोपवलंय. स्ट्रायकेटवरती आपण पाहतोय महेश कटवटे आहे, नॉन स्ट्रायकेटवरती हसनैन कुरेशी आहे. त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. महेश कटवटे सुद्धा आता इथून त्याला चांगली साथ द्यावी लागेल, धावा बनवाव्या लागतील. धावा जर आल्या तर कुठेतरी एक चांगले संकेत किंबहुना समोरच्या संघासमोर एक फायटिंग टोटल उभी केली जाऊ शकते. अन्यथा आपण जर पाहिलं तर आता 2 षटकांनंतर 19 धावा जिथे धावफलकावरती लागल्यात. चला फास्ट घ्या, विनंती असेल. 3 षटकांसाठी आपल्याला 15 मिनिटं लावलेली आहेत. वैभव चेंडू घेऊन सज्ज झालाय. फार एंडकडनं गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय महेशसाठी लोवर फुल टॉस होता. आडवा बाटने त्या चेंडूला खेळलं जरूर होतं. क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे आणि चेंडू आपण पाहतोय तिथे बाउंड्री लाईन पर्यंत ट्रॅव्हल सुद्धा करतोय. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर 2 धावा इथून धावफलकावरती मात्र ॲड होतील आणि दुहेरी धावेनंतर संघाची धावसंख्या 21 धावा धावफलकावरती लागतील. एकवीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळचा चेंडू पडल्यानंतर उसळी प्राप्त करणारा, तदनंतर यष्टिरक्षकाच्या दिशेने मात्र जाणारा, जिथे आपण पाहतोय षटक क्रमांक हे तिसरं चालू आहे. जयेशला सुद्धा याचं महत्त्व माहिती आहे, त्यामुळे तो ॲग्रेसिव्ह होतोय. परंतु येणाऱ्या चेंडूंवरती सुद्धा तितकासा चांगला खेळ करावा लागेल. यावेळचा चेंडू आपण जर पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर होता. जोपर्यंत चेंडू इथून मात्र फील्ड केला जाईल तद्वरती लेग स्टंपच्या बाहेर अर्थातच एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपातील धावफलकावरती ॲड होईल. धावसंख्येचा जर विचार केला तर आता 22 धावा धावफलकावरती लागतील. 22. यावेळचा चेंडू पायावरती आदळलाय. फलंदाज लेग बिफोर द विकेट होतोय बाद. आमच्याकडचं बॅट उचलून घरी पळायला असतं सर, मला नाही कळत. आपण पाहतोय नवीन खेळाडू झैद यावेळी आपण पाहतोय फलंदाजीसाठी आलाय. षटक क्रमांक तिसऱ्याचा खेळ चालू असताना
जिथे हसनैन कुरेशी नॉन स्ट्राईक हेडवरती उभा आहे. यावेळचा चेंडू सुद्धा आपण पाहतोय सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. निर्धाव येतोय हा चेंडू, जिथे कुठेतरी आपण जर पाहिलं तर एकेरी सिंगल काढावी लागेल. हसनैन कुरेशीला स्ट्राईक हेडवरती आणावं लागेल, त्याला फलंदाजी करावी लागेल, अन्यथा मग आता संघ अडचणीत सापडेल. 22 धावा जिथे धावफलकावरती लागल्यात. या षटकातील आतापर्यंत आपण चेंडूंचा जर विचार केला ना तर 4 चेंडू संपलेत, उर्वरित 2 चेंडू येणं बाकी. यावेळचा चेंडू इथून मात्र हवेत ठोकलाय. क्षेत्ररक्षक आहे सरळ त्याच्या हातामध्ये जाऊन पडेल. आणखीन एक फलंदाज यावेळी मैदानाच्या बाहेर पडतील. डीजे धन्यवाद. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर पडतोय. तिसऱ्या षटकामध्ये आणखीन एक हादरा लागला, जिथे आपण पाहतोय नवीन आलेला खेळाडू अर्थातच नवीन फलंदाज झैद सुद्धा मैदानाच्या बाहेर पडतोय. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. जयेश यावेळी फलंदाजीसाठी चाललाय, जिथे शेवटचा एक चेंडू या षटकातील येणं बाकी आहे. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकामध्ये 11 होत्या आणि तदनंतर धावा आलेल्या नाहीयेत. तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 8 आल्या होत्या. शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकला होता हसनैनने. यावेळचा चेंडू पायावरती आदळलाय, परंतु ही अफील इथून मात्र फेटाळली गेली. अर्थातच सांगितलंय कुठेतरी फलंदाज शफल झाल्या कारणामुळे हा चेंडू इथून मात्र यष्टांना मिस करणार आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 22 धावा धावफलकावरती लागल्या. 22 ऑन अ स्कोर कार्ड. आता अंतिम षटक येणं बाकी. आता या अंतिम षटकामध्ये कशा रीतीने धावा बनवल्या जातील तत्पूर्वी नाणेफेकी करण्यासाठी यापुढे होणारा सामना. एका बाजूला असेल माऊ 11 एकवेरा थळ आणि दुसऱ्या बाजूला फ्रेंड्स ग्रुप शिवरे. शेवटचे 6 चेंडू येणं बाकी. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय प्रिन्स सज्ज झालाय, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये 2 षटकांमध्ये 7 धावा खर्च केलेल्या 4 फलंदाज बाद केलेले तोच प्रिन्स यावेळी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. षटक क्रमांक आपण पाहतोय यावेळी शेवटचा आणि अंतिम घेऊन 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे. प्रिन्स यावेळी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय हसनैन कुरेशी याला पाहायला मिळतं. हसनैन कुरेशीसाठी पहिला चेंडू यावेळी आपण पाहतोय. प्रिन्सचा यावेळचा चेंडू आहे. इथून मात्र आपण जर पाहिलं तर चांगला स्ट्रोक खेळलाय, फुल टॉस चेंडू. आणि पंचांकडे सुद्धा तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं जात आहे की हा चेंडू वेस्ट साईडचा बीमर आहे का, असं मात्र दाखवलं जात आहे. 6 तर आल्यात. जर हा बीमर असेल तर आणखीन एक त्याच्यामध्ये जोडली जाईल. इट्स अ नो बॉल. आता मात्र या चेंडूवरती तब्बल 7 धावसंख्येचा बोनस मिळतोय. 29 धावा, 30 धावा धावफलकावरती 29 धावा धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 29 ऑन अ स्कोर कार्ड. या चेंडूवरती 7 धावसंख्येचा बोनस मिळाला. हसनैनला जसा चेंडू फुलटॉस मिळाला त्याला मात्र आपण जर पाहिलं तर मेरिटनुसार खेळलं गेलं. अर्थातच आउटसाइड ऑफ स्टंप फुलटॉस भीमर होता आणि त्याच्यावरती आपण जर पाहिलं तर या चेंडूवरती चेंडूवरती षटकार जमवलाय. 7 धावा जमवल्यात 29 धावा धावफलकावरती. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता हा चेंडू फ्री हिट असल्या कारणामुळे आपण पाहतोय फलंदाज बचावला गेलाय. या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर यष्ट्या जरूर उद्ध्वस्त केल्या होत्या, परंतु इथून आपण जर पाहिलं तर फ्री हिट आहे आणि त्याचमुळे की काय फलंदाज सेफ आहे इथून मात्र दाखवलं जात आहे. पॉपिंग क्रीजमध्ये तो सुखरूप उभा आहे. येणारे 5 चेंडू अजूनही बाकी असतील. या 5 चेंडूंवरती तो कशा रीतीने खेळेल. 29 धावा धावफलकावरती लागल्या. 29 ऑन स्कोर कार्ड.
29 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. प्रिन्स पुनश्च एकदा चेंडू घेऊन सज्ज होतोय. यावेळी इथून मात्र आपण जर पाहिलं तर हेलिकॉप्टर होता, हा चेंडू खोलात टाकला होता. हेलिकॉप्टर होता त्याला खोदून काढलं होतं. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तदवरती 2 धावा मिळतील. दोन्ही संघांना या सामन्याचं महत्त्व माहीत आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं तर गरमागरमीचं वातावरण मैदानावरती आपण पाहतोय. एका बाजूला आपण जर पाहिलं तर जयेश सुद्धा ॲग्रेसिव्ह होते, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मृणाल ॲग्रेसिव्ह होते. त्यामुळे दोन्ही संघ आपण पाहतोय तितकेच ताकदवान आहेत आणि त्यांना माहीत आहे धावा जर जास्तीत जास्त बनवल्या तर दोन्ही संघांकडे तितकासा गोलंदाजीचा बळणा आहे, फलंदाजीचा बळणा आहे. धावा तर जास्त बनवाव्या लागतील. हेच दृश्य आपण मैदानावरती पाहतोय. 31 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 चालू असताना शेवटचे 4 चेंडू येणं बाकी. यावेळचा चेंडू इथून मात्र पंचांकडे लाऊड अपील केली, परंतु ही अपील मात्र फेटाळली. अर्थातच सांगितलं की कुठेतरी पिचिंग ही लेग स्टंपच्या बाहेर असल्या कारणामुळे या चेंडूवरती आपण पाहतोय लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. कोणतीही धाव आलेली नाही आहे. 31 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. येणारे 3 चेंडू अजूनही या षटकातील बाकी आहेत. प्रिन्स जो की चांगली गोलंदाजी करतोय, चांगल्या टप्प्यावरती तो चेंडू हाताळतोय. यावेळचा चेंडू स्ट्रेट बॅटने क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातात. फलंदाज हसनैन कुरेशी बॅक टू द डगआउट. विनंती असेल आपल्याला. हसनैन कुरेशी परतल्यानंतर सत्यम कोळी यावेळी आपण पाहतोय मैदानावरती चालला फलंदाजीसाठी. नवीन खेळाडू सत्यम यावेळी आपण पाहतोय स्ट्रायकेटवरती खेळण्यासाठी सज्ज होतं. या षटकातील अंतिम 2 चेंडू येणं बाकी. यावेळचा चेंडू इथून मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात, परंतु इथून आपण जर पाहिलं तर चेंडू निर्धाव आलाय, डॉट आलाय. अंतिम चेंडूचा खेळ येणं बाकी. अंतिम चेंडू यावेळी आपण पाहतोय सरळ बॅटने खेळला होता, परंतु स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवला जातोय. एक सिंगल इथून मात्र धावफलकावरती ॲड होईल. दुसरीचा प्रयत्न होता, परंतु दुसरी धाव घेत असताना फलंदाज रनआउट स्वरूपात होईल बाद. धावसंख्येकडे जर लक्ष टाकलं तर 4 षटकांचा खेळ संपला. 32 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 33 धावसंख्येचं लक्ष यावेळी आपण पाहतोय धावफलकावरती इथून मात्र उभं केलंय जयमल्लार अलिबाग संघासमोर. पहिल्या षटकामध्ये 11 होत्या आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर येणाऱ्या 3 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 21च आल्यात. त्यामुळे आता येणारे 24 चेंडू विजयासाठी 32चं समीकरण आहे. 33चं समीकरण आहे. या 33 धावा दुसऱ्या सत्रामध्ये बनवल्या जातील का हा सुद्धा प्रश्न पडला असेल. हे ऐकवण्यासाठी पुनश्च एकदा घेऊन चलतो माझे साथी समालोचक यश मापगावकर यांच्याकडे. हॅलो, चला नाणेफेकी करण्यासाठी या. फ्रेंड्स ग्रुप हशिवरे आणि माऊ 11 एकविरा थर्ड दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. दुसऱ्या फेरीचा हा दुसरा सामना.
सलामीची जोडी या ठिकाणी लवकर पाठवा चला. तर लवकरात लवकर या ठिकाणी मॅच सुरू करणं, वेळेमध्ये मॅच पूर्ण सुद्धा होणं हे देखील महत्त्वाचं आहे. 33 धावा या ठिकाणी आव्हान बनवायचा. 24 चेंडू बाकी आहेत तेजस. मात्र बघितलं ना एक महत्त्वाचे मॅच आहे कारण यानंतर क्वालिफाय राऊंडमध्ये ते पोहोचतील. त्यामुळे रात्रभर जे त्या मैदानावरती लढलेत ना अगदी शेवटपर्यंत आपल्या संघासाठी प्रयत्न करत आहेत. आणि सलामीची जोडी दोन बॅटर मैदानावरती जात असताना आपण बघतोय. एका बाजूला मृणाल वरसुलकर, दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर खेळत असताना मैदानावरती उतरत आहे तर विराज जुईकर. विराज जुईकर हा मृणालचा शिष्य आहे आणि या मॅचमध्ये ॲज अ बॅटर म्हणून नेहमीच त्याला प्रमोट केलं गेलं. गेल्या सामन्यामध्ये सुद्धा विराज जुईकरची आपण फलंदाजी बघितली होती. 33 धाबा या मैदानावरती पूर्ण करायच्यात. 24 चेंडू बाकी आहेत आणि लवकरात लवकर मॅच चालू करा चला. तर यानंतर आणखीन 2 मॅच या ठिकाणी येतील. आणि आत्ता जर आपण पाहिलं ना तर घड्याळाकडे जेव्हा आम्ही नजर टाकतो 5 वाजलेत. तर रजनी क्रिकेटची स्पर्धा आहे. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं झालीच पाहिजेत. 3 षटकांसाठी 15 मिनिटं तुमच्याकडे असतील हे देखील लक्षात ठेवा. तर पंचांना या ठिकाणी सूचना असतील की आता मॅच सुरू करा. सामन्याकडे करूयात सुरुवात. या ठिकाणी 33 बनवायच्या स्ट्राईक इनवरती बॅटिंग करण्यासाठी. मग आता मात्र मृणाल वरसोलकर आहे. बॉलिंग करण्यासाठी समीर कोळी. तर पहिलं षटक मैदानावरती येत समीर कोळीच्या माध्यमातून येईल. तर पहिल्या चेंडूवरती फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग बघा. एक जबरदस्त फील्ड या ठिकाणी बघायला मिळाली. धाब कोणती या ठिकाणी येत नाही. या मृणाल वरसोलकर एका बाजूला आहे आणि पॉवर प्ले असल्यानंतर जेव्हा मृणाल हा मैदानावरती नेहमी उतरतो ना त्याची बॅटिंग हे नेहमीच पाहण्याजोगी असते. तर गॅप शोधले आणि पहिला चौकार मैदानावर त्याला फिल इन द ब्लँक्स. चेंडू बाउंडलाईनच्या बाहेर. वेलकम फोर चौकार. थँक्यू. तर आपण बघितलं पहिलं षटक मैदानावरती आल्यानंतर एक चौकार या ठिकाणी दाबा मैदानावरती 4 आल्या होत्या. तर पहिल्या चेंडूवरती डॉट होता त्यानंतर एक चौकाराला समीर कोळीचं हे षटक आपण बघत आहोत. 33 धावांची रिक्वायरमेंट आहे जय मल्हार अलिबाग संघाला क्वालिफाय राऊंडमध्ये जाण्यासाठी. ता बघा पुन्हा एकदा समीर कोळीची गोलंदाजी. एक चेंडू ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर रूम दिला होता त्याच्यावरती चांगला प्रहार केला. चेंडूला भिरकावून दिलं होतं 4 धावांसाठी. मात्र त्यानंतर हे कमबॅक केलं गेलंय. पुन्हा एकदा मृणाल वरसोलकर या ठिकाणी प्रयत्न करतोय मात्र त्याचे प्रयत्न असफल ठरतात. धाबा मैदानावरती या ठिकाणी येऊन थांबल्यात त्या म्हणजे 4 धाबा. कारण त्यानंतर कोणतीही धावा फलकावरती नाही. बाकी 3 चेंडू डॉट आलेत. आणखीन 2 चेंडू बाकी आहेत. पहिलं षटक मैदानावरती मार्गस्थ असताना समीर कोळेच्या माध्यमातून एक जबरदस्त गोलंदाजी. तर आज जबरदस्त फटका. चेंडू बाउंडलाईनच्या बाहेर गेलाय. स्विच हिट खेळलाय. चेंडू सीमा पार. षटकार. धावा फलकावरती 10 बनल्यात. आणखीन 23 धावांची आवश्यकता आहे. तर एक चेंडू बाकी. पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू ट्रॅव्हल करेल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार. येतो चौकार.
थँक्यू सो मच. तर पहिलं षटक या मॅचमध्ये पूर्ण झालं दुसऱ्या इनिंगमधलं. जिथे आपण बघितलं पूर्वार्धामध्ये 32 बनल्या होत्या, 33 करायच्या होत्या. तर या अनुषंगानं सुरुवात करत असताना मृणाल वरसोलकरच्या बॅटमधून 2 बाउंड्रीज आणि 1 षटकार आपण बघितला धावा मैदानावरती बनवल्या गेल्या, त्या म्हणजेच 14 धावा. तर सामना जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांची 19 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 14 आल्यात, अजून 19 करायच्या आहेत. सामन्यामध्ये आपण चित्र बघितलं तर चेंडू बाकीत ते म्हणजे आणखीन 18 चेंडू. तर गोलंदाजी करण्यासाठी येते जयेश लट. गेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. एक जबरदस्त गोलंदाजी. जेव्हा जेव्हा आपण जयेशला बघतो त्याच्या माध्यमातून षटकं हाताळली जातात. 5 षटकांच्या मॅचमध्ये 2 षटकं त्यांनी हाताळले होते. मात्र जेव्हा 4 षटकांचा मॅच आहे तिथे आपण बघितलं तर 1 षटक हाताळलं जाते. तर गेल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट तुम्हाला दिला होता, तर त्यासाठी तो परिधान न केल्यामुळे येथे 2 धावांची पेनल्टी. तरही 2 धावांची पेनल्टी असेल. तर दुसऱ्या टीमकडनं ऑब्जेक्शन घेतलं गेलं आणि त्यामुळे 2 धावांची पेनल्टी देण्यात आली. तर नेहमी लक्षात ठेवा, कमिटीचा निर्णय आहे की तुम्ही जेव्हा मैदानावरती उतराल ना तेव्हा मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट परिधान करूनच या ठिकाणी उतरा. फटका आलाय समोर, क्षेत्ररक्षक मात्र बनेल दर्शक. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर गेलाय, सीमा पार येतो षटकार. षटक या ठिकाणी आपण पाहिलं ना तो दुसऱ्या प्रगतीपथावरती आहे. तर आता मात्र विराज जुईकरच्या बॅट मधून हा फटका आलाय. चेंडू बाउंड लाईनच्या दिशेला काय प्रॉपर टायमिंग केलं होतं. आक्रमक फटका. धावा 4 26. कमॉन डीजे मास्टर. थँक्यू. तर धावा 26 आल्यात आणि आता मात्र 7 धावांची आवश्यकता. विराज जुईकरच्या बॅट मधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये फटका आलाय. धावा आल्यात आणखीन 6. धावसंख्या या ठिकाणी बनत आहे. तर 32 धावा स्कोअरचा लेवल. 1 धावेची गरज आहे. काय फटकेबाजी करतोय विराज जुईकर. आधी मृणाल वरसोलकरची बॅटिंग बघितली, आता विराज जुईकरची फलंदाजी आपण बघत आहोत. छोटे मिया तो छोटे मिया बडे मिया सुभान अल्लाह, ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत. मृणाल वरसोलकरला बॅटिंग या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये होती, त्यावेळेस आता पुन्हा विराज. सामना या ठिकाणी संपलाय, सामना जिंकलाय तो म्हणजेच जय मल्हार अलिबाग संघानं. संघाच्या या ठिकाणी आपण अभिनंदन करत आहोत. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी